आज पसायदानाचा 5वा दिवस. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचील तो ते लावो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठाची मांदी याळी. अनावृत्त भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आलांचन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, स्वैरे होतू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊ नितीनी लोकी, भजिजो आदि पुरुखी. अखंडित आणि ग्रंथ उपजीविये, विशेष लोकी इये. द्रष्टा द्रष्ट विजये, होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. प्रथमी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली जगाची आई, आईच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत. संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत. संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेबाच्या चरणी साष्टांग दंडवत. या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. आज पसायदानाचा 5वा दिवस. या 5व्या दिवसाचं भावपुष्प, कारण 3ऱ्या चरणावर पसायदानाच्या मी माझ्या जीवनामध्ये वाहण्याचा प्रयत्न करीत आहे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचील तो ते लावो. प्राणीजात. कारण आधी मी 2ऱ्या चरणाचा सरळ आधी अर्थ सांगतो आणि नंतर 3ऱ्या चरणाचं निरूपणाला माझ्या जीवनामध्ये चालू करतो. कारण या जगामध्ये जे वाईट प्रवृत्तीचे जे लोक आहेत, त्यांच्यातला वाईट प्रवृत्तीचा नाश कर, असं माऊली त्यांच्या गुरु निवृत्तीनाथाकडे मागणी करतात. माऊली सांगतात की कोणताही मनुष्य कधीच वाईट नसतो. ते वाईट जे असतात त्याच्यामधले ते गुण वाईट असतात, म्हणून तेवढे ते वाईट गुणच त्याच्या जीवनामधले तेवढे काढून टाका. मग ते गुण वाईट काढून टाकले की तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये सत्कर्म करील. सत्कर्मामध्ये या जगामध्ये वाढ होईल. जीव, पशु, पक्षी, भूत, पिशाच्चे हे प्रेमाने आनंदाने या जगामध्ये वागतील, असं माऊली 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. आता 3ऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचील तो ते लावो. प्राणीजात. आता दुरितांचे तिमिर जावो म्हणजे काय, आपल्याला याचं सविस्तर असं चिंतन पाहायचं आहे. दुरितांचे तिमिर जावो म्हणजे या विश्वामध्ये प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील पापाचा अंधकार नाहीसा हो. आता हा पाप मनुष्य त्याच्या जीवनामध्ये का करतो असं जर माऊली म्हटलं तर माऊली सांगतात त्याचं केवळ अज्ञानामुळे त्याच्या जीवनामध्ये पापकर्म होतं. म्हणून मग आपल्या जीवनामध्ये हे पापकर्म म्हणजे काय, मनुष्याचं अज्ञान म्हणजे काय, याचं सविस्तर असं चिंतन आपल्याला पाहायचं आहे. पाप त्याचे नाव न विचारिता नीत, भलते चिवून मत करी सदा. कारण मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्याला नीती म्हणजे काय आणि अनिती म्हणजे काय हेच कळत नाही. म्हणून प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये तो पाप कर्म करीत असतो त्याच्या अज्ञानामुळे, असं जगद्गुरू तुकोबराय त्यांच्या अभंगामधून सांगतात.
आता नीती म्हणजे काय? कारण नीती म्हणजे आत्म्याचे यथार्थ ज्ञान होणे, देवाचे यथार्थ ज्ञान होणे, त्याला नीती असं म्हणतात. आता ही नीती प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये कशामुळे प्राप्त करून घ्यावी लागते? तर केवळ ही आचरणाने तुमच्या जीवनामध्ये नीती प्राप्त होते. आता ही आचरण कसं करावं लागतं जर म्हटलं तर धर्मशास्त्र, संत, देव यांनी काळानुसार किंवा वेळेनुसार सांगितलेल्या जाणाऱ्या व्यावहारिक नियमाचं आपल्या जीवनामध्ये पालन करणे, त्याला नीती असं म्हणतात. ही नीती अध्यात्माचा पाया असून आत्मसाक्षात्कार किंवा भगवंताची किंवा देवाची प्राप्ती करून घेणे हा नीतीचा कळस आहे. ह्या कळस गाठण्यासाठी प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये, कारण 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण काय महत्त्वाच्या आहेत? सत्य बोलणे. आता सत्य बोलणे ही सामान्य गोष्ट झाली आपल्या जीवनामध्ये, पण नुसतं सत्य बोलून भागतं का? अजिबात आपल्या जीवनामध्ये भागत नाही. नुसतं सत्य बोलून त्याच्याबरोबर धर्मशास्त्र याच्या नीतीप्रमाणे आपल्या जीवनाचं आचरण असलं पाहिजे. त्यावेळेस जर सत्य बोललं तरच आपल्या जीवनामध्ये आत्मसाक्षात्कार किंवा भगवंताची प्राप्ती होते. आता या जगामध्ये अनेक लोक बोलतात, कारण नीतीवर बोलतात, धर्मशास्त्रावर बोलतात, तंतोतंत बोलतात धर्मशास्त्रानुसार त्यांच्या जीवनामध्ये, पण ते नीतीचं आचरण करून नाही. धर्मशास्त्र, संत, देव यांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये आचरण न करता बोलतात. आणि न करता बोलत असल्यामुळे हेच लोकाला पटतं आणि लोक यांच्याच महागं लाखो रुपये पैसे देऊन लागतात. आता हे दोघांचंही अज्ञान आहे, त्या बोलणाराचंही अज्ञान आहे आणि ऐकणाराचंही अज्ञान आहे. याच्याबद्दल माझ्या जीवनामध्ये न बोललेलं बरं. म्हणून आता अनीती म्हणजे काय? धर्मशास्त्र, संत, देव, शासन, आई, वडील, गुरु, समाज, देश याच्या विरुद्ध आपल्या जीवनामध्ये आचरण करणे, त्याच्या विरुद्ध आपल्या जीवनामध्ये बोलणे, त्याला अनीती असं म्हणतात. आता माऊलींनी विश्व स्वधर्म सूर्य पाहो असं जे म्हटलेलं आहे. आता विश्व, कारण या विश्वामध्ये कारण मनुष्य जात जन्माला आली. आता हा मनुष्य जात त्याच्या जीवनामध्ये त्याला बुद्धी, विवेक सर्व भगवंतानं दिलेला आहे. म्हणून माऊलीजी या विश्व स्वधर्म सूर्य पाहो जे म्हणतात, हे अत्यंत महत्त्वाचं माऊलीने बोललेलं आहे. म्हणून या पहिल्या कडव्यामध्ये म्हणून हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ईसाई, जैन, ख्रिश्चन या जगातील जे धर्म आहेत, जे संप्रदाय आहेत, याच्याबद्दल माऊली अजिबात बोलत नाहीत. माऊली मनुष्य हा धर्म आहे आणि त्या मनुष्याचा माणुसकी हा या जगामध्ये त्याचा धर्म आहे आणि त्याची जात आहे. कारण मनुष्य एक जात या जगामध्ये म्हणून आपण आलेलो आहोत. आणि आपला खरा धर्म काय असेल तर प्रत्येक मनुष्याचा माणुसकी हाच धर्म आहे. याच्याबद्दल माऊली विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आता स्वधर्मबद्दल माऊलीने सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 3 मध्ये ओवी क्रमांक 89 पासून पुढे आपल्या जीवनामध्ये सार्थ ज्ञानेश्वरी वाचावी. म्हणजे मनुष्याचा स्वधर्म काय आहे हा प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कळेल. मी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून स्वधर्म म्हणजे काय अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. माऊलीने 3ऱ्या अध्यायामध्ये धर्म हा शब्द जो वापरलेला आहे, उच्चारलेला आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कशासाठी महत्त्वाचा आहे? धर्म म्हणजे आपल्या जीवनामधले आपले कर्तव्य. आता आपले कर्तव्य काय आहेत? कारण आपण आपल्या जीवनामध्ये इथं जन्माला आलो. कशासाठी आलो? आपलं जे पाप पुण्य कर्म असेल त्या कर्मानुसारच प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये तो मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. सुख दुःख प्राप्त झालेले आहेत. त्याला धन, वैभव, पद, प्रतिष्ठा सर्व काय जे प्राप्त झालेलं आहे ते आपल्या मागील इच्छा किंवा मागील कर्मानुसारच
प्रत्येक मनुष्याला ते प्राप्त झालेलं आहे. मग ते स्वतःचंच कर्म आहे, मग ते स्वतःचंच कर्तव्य आहे, याबद्दल माऊली बोलतात. कारण माऊली काय सांगतात की तुमच्या जीवनामध्ये ते स्वतःचं जे कर्तव्य आहे, स्वतःचं जे कर्म आहे मागच्या जन्मामधलं, तेच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रामाणिकपणे करावं. कारण ब्रह्मदेवाने या सृष्टीची ज्यावेळेस उत्पत्ती केली त्यावेळेस जीव जंतू पशु पक्षी सर्व हे निर्माण केले. त्यानंतर हे मनुष्य निर्माण केल्यानंतर मनुष्याने ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला की आमच्या कल्याणाचा मार्ग कोणता आहे. त्यावेळेस ब्रह्मदेवाने दिलेलं उत्तर अत्यंत सुंदर आहे. माऊली तेच ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, तुम्ही व्रत नेमून करावे, शरीरा ते न पिडावे, दुरी केही न वचावे, तीर्थासी गा. कारण तीर्थाला जाऊ नका, कोणतंही व्रत तुमच्या जीवनामध्ये करू नका. शरीराला कोणतीही पीडा देणे म्हणजे आपल्या जीवनामध्ये पापच आहे. योग साधन तुमच्या जीवनामध्ये करा, पण शरीराला पीडा देऊ नका. कामयुक्त भावनेने मनामध्ये कोणती लालसा धरून कोणती आराधना तुमच्या जीवनामध्ये करू नका. मंत्र तंत्र यज्ञ तुमच्या जीवनामध्ये हे करण्याची काहीच गरज नाही. देवाला भजण्याची सुद्धा तुमच्या जीवनामध्ये काहीच गरज नाही. कारण तुमच्या वाटेला आलेलं तुमचंच मागील जन्माचं जे कर्म आहे तेच कर्म जर तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या जीवनामध्ये केलं तर तेच भगवंताला अर्पण केलं तर त्याच कर्माने तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला मोक्षपद तुमच्या जीवनामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही, असं माऊली ज्ञानेश्वरीमधून सांगतात. ब्रह्मदेवानंही तेच आपल्याला सांगितलेलं आहे. पण आपण आपल्या जीवनामध्ये स्वधर्माचं पालन करतो का? आपला धर्म काय याचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये आपल्याला आहे का? अजिबात आपल्या जीवनामध्ये नाही. म्हणून माऊली म्हणतात, आहे तुके चित्ते अनुष्ठापाये याते, पतिव्रता पती ते जिया परी. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री तिच्या पतीला एक निष्ठेने भजते, त्याचप्रमाणे या विश्वातील जेवढे मनुष्य स्त्री पुरुष असतील त्यांनी काय करावं? त्यांच्या स्वधर्माचं कारण तंतोतंत पालन करावं. हे जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पालन केलं तर तुमच्या मनामधील इच्छा जे आहेत ते पूर्ण होतील, असं माऊली कारण या दुसऱ्या कडव्यामध्ये म्हणतात. त्याच्यावर मी सुंदर असं उदाहरण देतो म्हणजे ते तुमच्या लक्षामध्ये येईल. कारण अशोक सम्राट हा चक्रवर्ती राजा होता, महान अशोक सम्राट. कारण त्याच्या राज्यामध्ये एकदा मोठी अशी बाढ आली. बाढ म्हणजे मोठा पाऊस पडला आणि नद्या वाहू लागल्या. आता हे नद्याला बाढ आल्यामुळं गावची गावं शहराची शहरं त्या पुरामध्ये वाहून जाऊ लागले. आता हे वाहून जात असताना आता हे बुद्धीच्या पलीकडं आपण त्याला निसर्गाची आपत्ती म्हणतो. अशोक सम्राटला समजायला तयार नाही की ह्याच्यावर उपाय काय करावा काही कळायला तयार नाही. म्हणून अशोक सम्राट यानं काय केले, सर्व मंत्रिमंडळाची आणि सर्व प्रजेला त्याच्यामध्ये जेवढे संत महंत असे सर्व जे लोक आहेत अशा लोकाची एक सभा बोलविली आणि त्या सभेमध्ये प्रश्न विचारला की ही जी बाढ आलेली आहे या पाण्याचा बंदोबस्त कसा करावा, कुणाकडे याच्याबद्दल काही उपाय आहे का? जर उपाय असेल तर त्या मनुष्याने समोर येऊन तो उपाय सुचवावा. त्याच्यासाठीच ही सभा घेतलेली आहे. त्यावेळेस मंत्रिमंडळाकडं कारण अशोक सम्राट पाहतो तर प्रत्येक मंत्री हा त्याच्याकडं पाहिलं की मान खाली घालतो. कारण त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडं नाही. कारण या कारण जी बाढ आहे या पाण्याचा बांध घालता येत नाही, या पाण्याला अडविता येत नाही किंवा या पाण्याची दिशा बदलता येत नाही. म्हणून प्रत्येक मंत्र्यानं खाली मान घातली. त्यावेळेस प्रजेमध्ये अनेक महंत संत लोक आले होते. त्यांच्याकडं अशोक सम्राटनं
पाहिलं की त्यांनीही त्यांच्या जीवनामध्ये खालीमान घातली, कारण त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडं नाही. कोणीच त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नाही. त्यावेळेस अशोक सम्राट म्हणला की माझ्या राज्यामध्ये एकही व्यक्ती नाही का या पाण्याची दिशा बदलणारा किंवा या पाण्याचा बंदोबस्त करणारा. अशी एकही एखादा तरी माझ्या प्रजेमध्ये मनुष्य किंवा स्त्री पुरुष कुणीच नाही का, असं म्हटल्याबरोबर, कारण त्या राज्यामध्ये बिंदुवती नावाची नामवंत वेश्या होती. ती वेश्या पुढे आली आणि ती पुढे आल्यानंतर ती राजाला म्हणून आली, हे राजे, मी या पाण्याची दिशा बदलू शकते. असं म्हटल्याबरोबर त्या प्रजेमधले सर्व लोक मोठमोठ्यानं हसायला लागले. मंत्रिमंडळ मोठमोठ्यानं हसायला लागलं. अशोक सम्राटला बी वाटायला की आता एवढे मोठे मोठे माणसं या सभेमध्ये आलेले आहेत, एकानंही याचं उत्तर दिलेलं नाही, प्रत्येकानं खालीमाना घातलेले आहेत. आणि ही वेश्या म्हणते तिच्या जीवनामध्ये, कारण धंदा करून ही झालेली वेश्या, आणि ही म्हणते ह्या पाण्याची दिशा बदलू शकते. त्यावेळेस अशोक सम्राटला दुसरं उत्तर नव्हतं, पर्याय नव्हता. म्हणून ठीक आहे हे म्हणला, काय करू शकते, चला म्हणली. कारण त्या नदीकाठी चला म्हणली. मी तिथं तर गेल्यानंतर तुम्हाला सांगते. मग ते सर्व मंत्रिमंडळ, ते लोक त्या नदीकाठी गेलेले आहेत, त्या पाण्याकाठी गेलेले आहेत. त्या कारण पाण्यामध्ये ती वेश्या गेलेली आहे. वंजळवर पाणी तिनं हातात घेतलेलं आहे आणि त्यावेळेस त्या भगवंताला ती प्रार्थना करते, हे भगवंता, कारण माझ्या पूर्वकर्मानुसार हा मला वेश्येचा धर्म किंवा वेश्येच्या कुळामध्ये मी जन्माला आलेली आहे. माझ्या धर्माचं मी पुरेपूर पालन केलेलं आहे. मनानं, बुद्धीनं, देहानं मी माझं या वेश्या धर्माचं पालन केलेलं आहे. कारण माझ्या गुरुनं मला सांगितलं होतं की ज्यावेळेस मी उपवर झाल्यावर माझ्या गुरुनं मला एकच उपदेश केला होता की तुझ्याकडं कुणीही येईल, गरीब येईल, श्रीमंत येईल किंवा दुःखी येईल, सुखी येईल, रोगी येईल, कुणी येईल, जो तुझ्याकडे त्या रात्री तुझ्याकडे येणार आहे त्याच्याकडून तू जे पैसे घेणार आहेत त्या मनुष्याला त्या रात्री तू पती म्हणून त्याचा स्वीकार कर, पती म्हणून त्याच्यासमोर संग व्यवहार कर, त्याला ते सुख दे, पती म्हणून सुख दे. हे माझ्या वचनाचं मी पालन केलेलं आहे. म्हणून भगवंताला ती विनंती करून आली की हे भगवंता, कारण माझा हा मनुष्य देह हा नश्वर देह आहे, एक दिवस जाणार आहे, हे मला आधीच माहीत होतं. मी माझ्या गुरुच्या वचनाचं आणि माझ्या वेश्या व्यवसायाचं पुरेपूर पालन केलेलं आहे. म्हणून मी पतिव्रता आहे, माझा पतिव्रतेचा धर्माचं मी पूर्ण पालन केलेलं आहे. तर हे भगवंता, या पाण्याची दिशा बदला, अशी विनंती ती भगवंताला करू लागली. भगवंतानं तिची विनंती मान्य केली आणि त्या पाण्याची दिशा बदलली. त्यावेळेस तिनं सांगितलं की हे भगवंता, माझ्या जीवनामध्ये, कारण हा जो देह नश्वर होता, यांच्याच पैशामुळे, यांच्याच ऋणामुळे या देहाचं पालनपोषण झालं. माझ्याकडं यांना देण्यासाठी माझ्याकडं काही योग्यता नव्हती, माझ्याकडे देण्यासारखं या लोकांच्या ऋणामधून उत्तीर्ण होण्यासारखं काही नव्हतं. म्हणून मी माझ्या जीवनामध्ये माझं सर्व पुण्य हे तुला अर्पण केलेलं आहे. असं ती अशोक सम्राटला ज्यावेळेस सांगून आली त्यावेळेस अशोक सम्राटला तिचे पाये धरावे असे वाटले. तिनं सांगितली, मी माझ्या जीवनामध्ये मी वेश्या आहे, माझ्या पतिव्रता या व्रताचं मी पालन केलेलं आहे आणि माझं सर्व पुण्य माझ्या जीवनामध्ये जे कमविलेलं आहे ते आज माझ्या जीवनामध्ये त्या भगवंताला अर्पण केलेलं आहे. म्हणून मी काहीतरी थोड्या माझ्या जीवनामध्ये ऋणामधून उत्तीर्ण झालेले आहे. जर एक वेश्येला तिचा, कारण स्वधर्म कळतो आपल्या जीवनामध्ये, आपल्याला स्वधर्म कळत नसेल तर मग आपल्या जीवनाचं सार्थक काय. म्हणून माऊली म्हणतात, जो जे वांचील तो ते लावो प्राणी जात. कारण मनुष्य त्याच्या जीवनामध्ये इच्छा करतो, एवढ्या इच्छा करतो, पण ते इच्छा पूर्ण का होत नाही, त्याचं कारण काय. तर माऊली सांगतात, वांछील तव न पवती मग कोरडी येची आशेची संतती.
वाढव वाढव होती कोश किडे. प्रत्येक मनुष्य त्याच्या मनामध्ये असं मोठमोठ्या इच्छा, दररोज नित्य नियमानं कोट्यावधी इच्छा तो निर्माण करीत असतो. पण ती इच्छा त्याच्या मनामध्ये काय येतात, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये कर्म करीत नाही. त्याच्या इच्छा पूर्ण नक्की त्याच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाहीत, पण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तो कर्म करीत नाही. म्हणून माऊलीनं या बोवीमध्ये कोश किडे हा शब्द अत्यंत महत्त्वाचा वापरलेला आहे. कोश किडे म्हणजे मधमाशी ती पौळ तयार करते, म्हणजे ती पोळी तयार करते. आणि ती पोळी कशानं तयार करते, तिच्या अंगातील चिकट पदार्थ याच्यामधून ती पोळी तयार करते. आणि ती पोळी तयार केल्यानंतर तिचे अंडे घालते आणि स्वतःला अन्न मिळविण्यासाठी ती रात्रंदिवस भटकत असते. आणि भटकून ते अंडे वगैरे टाकते आणि तिच्या तोंडामधून ते मध त्या पोळीमध्ये भरते. जर मधमाशीला तिच्या जीवनामध्ये अन्न फुकट मिळतं का? अन्नासाठी तिला कष्ट करावे लागतात, भटकावं लागतं. म्हणून तुमच्या जीवनामध्ये इच्छा करता, इच्छापूर्तीसाठी तुमच्या जीवनामध्ये काही प्रयत्न करता का? प्रयत्न न करता या जगामध्ये काहीच फळ मिळत नाही. हेच माऊलीला या बोईमधून सांगायचं आहे. माऊली म्हणतात कारण या जगामध्ये प्रत्येक मनुष्याला ती इच्छा पूर्ण होवी असं वाटतं, पण कर्म न करता इच्छा पूर्ण होत नाही. शरीर वाचा मानस पियाली कृतनिश्चयाचा कोश, एकमे वाचून वास न पाहती आन. कारण ज्याचे शरीर मन वाचा या तिघांनी मिळून ज्या मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये ही तीन, कारण शरीर मन वाचा बुद्धी यानं एखादी इच्छा पूर्तीसाठी त्याच्या जीवनामध्ये प्रतिज्ञा करावी लागते. आणि ती प्रतिज्ञा केल्यानंतर ती प्रतिज्ञा जसं भीष्म प्रतिज्ञा, तशी ती प्रतिज्ञा आपल्या जीवनामध्ये जन्मभर पूर्ण करण्याचं काम करावं लागतं. जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये निस्ती इच्छा करतो, म्हणून माऊली म्हणतात वाढत वाढत होती कोश किडे. किती इच्छा वाढवीत राहिलात म्हणून का तुमच्या इच्छा पूर्ण होतील का? ती इच्छा पूर्तीसाठी तुमच्या जीवनामध्ये प्रतिज्ञा करावीच लागते. त्यावेळेसच तुमच्या जीवनामधल्या इच्छा पूर्ण होतात. आता प्रत्येक मनुष्याला भारताचा पंतप्रधान काहीतरी हो वाटतं, मुख्यमंत्री हो वाटतं, एखादा महाराज हो वाटतं, भगवंताची प्राप्ती, लोकांनी माझं कीर्तन ऐकावं हे वाटतं त्याच्या जीवनामध्ये. पण त्याच्यासाठी प्रयत्न काय करतो? निस्ती इच्छा करून आपल्या जीवनामध्ये फळ मिळत नाही. म्हणून कारण माऊली सांगतात तुमच्या जीवनामध्ये इच्छा करा, पण त्या पूर्ततेसाठी प्रतिज्ञा करा. प्रतिज्ञा करून ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याचंही काम आपलंच आहे. त्याच्यासाठी कर्म करावं लागतं आणि त्या कर्मानं आपल्या मनातल्या जेवढ्या इच्छा आहेत ते पूर्ण करण्याचं काम, कारण तो भगवंत त्याच्या जीवनामध्ये करीत असतो. म्हणून कारण तिसऱ्या चरणावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. हे झालेलं चिंतन कारण जगाची आई ज्ञानाराज माऊली यांच्या चरणी हे मोडकं तोडकं माझं शब्दरूपी भावपुष्प कारण वाहतो. कारण संत श्रेष्ठ ज्ञानाराज माऊली, कारण संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, संत श्रेष्ठ सोपानदेव आईसाहेब हे चारही भावंड हे भगवंतच आहेत. या महान व्यक्तीला काय व्हावं म्हणून हे शब्दरूपी भावपुष्प, हे पसायदानाचं हे 5व्या दिवसाचं भावपुष्प जे झालेलं आहे त्यांच्या चरणी वाहून, जे झालेलं आहे ते माझ्या वाट काही चुकीचे शब्द गेले असतील तो माझा दोष आहे, ते मला परत करावे. जे चांगलं असेल ते माऊलीचं आहे म्हणून त्याचा स्वीकार करावा. अशी म्हणून माझ्या सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.